जय जगदंबा. बालका सदा सुखी राहा. आज सफला एकादशी दिनांक 15 डिसेंबर 2025. सर्वांना सांगण्यामध्ये खूप खूप आनंद होत आहे की भगवती कृपेने, जगदंबेच्या आशीर्वादाने आज आपले संजीवनी बोटीचे लाभदार म्हणजे ज्यांचा मूळव्याध, बवासीर, पाईल्स मुळासकट नष्ट झालेला आहे, अशा भाविकांची संख्या आज 511च्या वर गेलेली आहे. ही सगळी भगवतीची कृपा आहे. आपण सगळं जनसामान्यांचं प्रेम आहे की ज्यांनी भगवतीच्या आदेशानुसार संजीवनी बोटी ग्रहण केली. म्हणून माझं आत्मनिवेदन आहे आपण सगळं बालकांना की आपण सर्वांनी मिळून ही संजीवनी बोटी जनमानसापर्यंत पोचवावी. खूप खूप लोकांना त्रास आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, पण आपण जर साथ दिली तर नक्की पोहोचू. कारण ही जगदंबेची सेवा आहे. अत्यल्प दरामध्ये मात्र 351 रुपयामध्ये ही वनस्पती आपल्या सगळ्यांना प्राप्त होते. लक्षात ठेवा बालकांनो, भगवती 18 हातांनी भरभरून देते. आपल्याला घेता आलं पाहिजे. कुठल्या का निमित्ताने असेना ही सेवा पूर्ण होणं ही श्रींची इच्छा आहे. आणि 511 भाविकांना आत्तापर्यंत लाभ झालेला आहे. काही भाविकांनी आपले व्हिडिओ दिले, काहींनी आपलं मत मांडलं, पण आजार अशा प्रकारचा असल्यामुळे कसं असतं, काही लोकांना खूप फायदा झालेला आहे, मुळासकट त्यांचा आजार गेलेला आहे, परंतु लोक लाजेस्तव त्यांना व्हिडिओ देता येत नाही. त्याच्यामध्ये माता भगिनी आहेत, काही पुरुष मंडळी आहेत, काही वयोवृद्ध लोक आहेत. मग असे सगळे मिळून 511पर्यंत आत्तापर्यंत आकडा आपला गाठलेला आहे. या सफला एकादशीच्या निमित्ताने हे आत्मनिवेदन तुम्हा सर्वांपुढे मला ठेवायला खूप खूप आनंद होतोय. आता बघा, एक गोष्ट मी सांगतो. हा आजार असा आहे ना की सांगायला सुद्धा लाज वाटते. त्यामुळे काही भाविकांनी दिलेले नाही आहे, पण जगदंबेच्या आशीर्वादाने, सद्गुरूंच्या परिपूर्ण कृपेने संजीवनी बोटीचे 511 भाविक रोगमुक्त झाले आहे. ही भगवतीची अपार कृपा आहे. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा आपली नैतिक जबाबदारी, जगदंबा सगळ्यांची कुलस्वामिनी आहे आणि आपल्या कुलस्वामिनीची सेवा म्हणून प्रत्येकापर्यंत आपल्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, यूट्यूबला, फेसबुकला, ट्विटरला, इंस्टाग्रामला, या सगळ्या ठिकाणी आपण ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार करावा. आपल्या निमित्ताने कोणाचंही कल्याण हो, कोणाचाही रोग मिटो, त्याचा दुवा आपल्याला भरभरून लागणार आणि हाच दुवा आपल्या लेकराबाळांना लागेल आणि भगवती कृपेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. तर बालकांनो, ज्यांना आपला मूळव्याध, बवासीर मुळासकट नष्ट करायचा आहे, त्यामध्ये कितीही प्रकार असतो. मूळव्याधामध्ये 7, 8, 9, 10 जे काही प्रकार असतात. मूळव्याध पुढे जाऊन फिशर, फिस्टुला, भगंदर आदी बनतो. जेवढे पण मूळव्याधाचे प्रकार आहेत ते सगळ्या प्रकारांमध्ये ही संजीवनी बोटी. आणि एक लक्षात ठेवा, या संजीवनी बोटीच्या प्रतापाने वनस्पतीमध्ये एवढं ताकद नाही आहे, पण त्या वनस्पतीच्या पाठीमागे जी भगवतीची कृपा आहे ना, त्याच्यात खूप मोठी ताकद आहे. आणि ही वनस्पती प्रत्यक्ष जगदंबेचा वरदान आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. तुमचा मूळव्याध कुठल्याही प्रकारचा असो, कुठल्याही स्टेजचा असो, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत असो अथवा नसो, तुमचं शरीर त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत असो अथवा नसो, पण तुम्ही प्रेमाने, आदरभावपूर्वक भगवतीची कृपा संपादन करण्यासाठी आणि रोगमुक्त होण्यासाठी या संजीवनी बोटीचा लाभ घ्या. आईसाहेबांनी आदेश दिलेले आहेत आपल्या सगळ्यांना की 1 ते 3 वेळा कोर्स करावा 7 दिवसांच्या अंतरावर. पण आजपर्यंतचा अनुभव आमचा असा आहे की एकाच डोसमध्ये सगळ्यांना फरक पडलेला आहे.
कधीकधी शरीर रचना आपली शरीरयष्टी काम करत नाही किंवा मनामध्ये डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार असतात, होईल की नाही होणार, किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट दुःख असतात. त्यामुळे वनस्पतीचा लाभ आपलं मन तिकडे केंद्रित करत नाही, पण लाभ हा निश्चित होतो, प्रत्येकाला होतो. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी ह्या संजीवनी बूटीचा लाभ घ्या. प्रत्यक्ष जगदंबेने 18 भुजा सप्तशृंगी मातोश्रींनी दिलेली ही वनस्पती आहे. या वनस्पतीमुळे ह्याच्या सेवनामुळे मूळव्याध, बवासीर, पाईल्स, मूळव्याध हा आजार मुळासकट 100% 1001% नष्टच होतो. हा आमचा अनुभव आहे आणि हा जगदंबेचा आशीर्वाद आहे. या आजच्या सफला एकादशीच्या निमित्ताने 511 भाविकांची संख्या झाली की जे रोगमुक्त झाले. म्हणून हा व्हिडिओ, हे आत्मनिवेदन आपल्यापुढे. बालकांनो, भगवती कृपेने 511 भाविकांचं मूळव्याध समूळ नष्ट झालेलं आहे. त्यांना आता औषधीची गरज राहिलेली नाही आहे. तुम्हीसुद्धा या वनस्पतीचा लाभ घ्या. जनमानसापर्यंत ही गोष्ट पोहोचवा, कारण ही वनस्पती अत्यंत अल्प दरात मात्र 351 रुपयामध्ये ठेवलेली आहे. म्हणून या भगवतीच कृपेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्या. सगळ्या भाविकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. आपला एक प्रयत्न रोगमुक्त करू शकतो समोरच्यांना आणि त्यांचा दुवा तुम्हाला लाभेल. अशीच भगवतीची कृपा आपण सगळ्यांवर होवो, हाच हृदयापासून माझा शुभाशीर्वाद आहे. जय अंबे.